आज आपण फोर्स अँड एक्सेलरेशन हा भाग शिकणार आहोत. फोर्स म्हणजे बल आणि एक्सेलरेशन म्हणजे त्वरण. त्वरण म्हणजे काय असते आपण शिकलो होतो, वेलॉसिटीमधला चेंज बदल, त्याला काय म्हणतात, एक्सेलरेशन म्हणतात. आता याचा एक प्रयोग दिलेला आहे इथं. टेक अ ग्लास मार्बल अँड लेट इट रोल ऑन बिग स्मूथ टेबल टॉप. आता एक छोटी गोटी घ्यायची आहे, काचेची गोटी, आणि ती प्लेन जो टेबल असतो त्याच्यावर ठेवायची आहे. आफ्टर सम टाइम इट्स वेलॉसिटी विल डिक्रीज अँड इट विल स्टॉप. तर ठेवल्याबरोबर ती इकडे तिकडे घरंगळत जाते आणि काही वेळाने ती कोण्या एका जागी थांबून जाते. ऑन अ कॅरम बोर्ड टू द कॅरम काइंड्स पुश्ड बाय अ स्ट्रायकर विल मूव्ह फॉरवर्ड सम डिस्टन्स अँड देन कम टू अ स्टॉप. आता कॅरम बोर्ड आहे. कॅरम बोर्डवर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काही जण खेळले असेल, काही जण नाही. आपण स्ट्रायकरने एका गोटीला हिट करतो असं, त्याच्यामुळे ती असं हिट केल्यानंतर ती गोटी स्ट्रायकर त्या गोटीला लागते आणि गोटी इकडे तिकडे फिरते आणि काही वेळानं ती थांबून जाते एका जागेवर. इफ द कॉइन इज पुश्ड आफ्टर अप्लाइंग talcum powder to the carom board, it will keep moving for a longer time and then come to stop. आणि जेव्हा आपण पावडर टाकतो, पावडर टाकल्यानंतर जेव्हा आपण स्ट्राईक करतो त्यावेळेस ती गोटी मात्र जास्त वेळा इकडे तिकडे फिरत राहते. व्हॉट कॅन वी इन्फर फ्रॉम दिस. याच्यावर आपल्याला काय लक्षात येते? इन्फर म्हणजे लक्षात येणे. काय लक्षात येते? The velocity of the coin decreases due to the force of friction. वेलॉसिटी जी आहे, वेलॉसिटी म्हणजे वेग, ऑफ द कॉइन, कॉइन म्हणजे ते कॅरम बोर्डचं हे कॉइन, डिक्रीजेस ड्यू टू द फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शन म्हणजे घर्षण बल. घर्षण बलाचं तर काय होते, घर्षण कमी केले. फोर्स ऑफ फ्रिक्शन डिक्रीजेस म्हणजे कमी करणे. The velocity of the coin decreases due to the force of friction and the coin stop. घर्षण बलामुळे त्याचं वेलॉसिटी कमी होते आणि काही वेळाने ते थांबून जाते. इफ द फ्रिक्शन बिटवीन द कॅरम बोर्ड अँड द कॉइन इज रेड्यूस. आता घर्षण आपण कमी केलं. घर्षण कमी कशामुळे करता येते? पावडर टाकून. द कॉइन कीप्स मुव्हिंग फॉर अ लॉंगर टाईम. जर पावडर टाकला आपण तर त्याच्यातलं होणारं घर्षण जे राहते कमी होते आणि ते जास्त वेळ फिरत राहते. इट वुड मीन दॅट इफ नो फोर्स ऑफ फ्रिक्शन इज ॲक्टिंग ऑन अ मूव्हिंग बॉडी इट विल कीप ऑन मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी. जर त्या बॉडीमध्ये हे जर नसेल, काय, फोर्स ऑफ फ्रिक्शन जर कमी असेल तर ती बॉडी बऱ्याच वेळा आपल्या कॉन्स्टंट वेलॉसिटीनं इकडे तिकडे फिरत राहते. जर फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त असेल, फ्रिक्शन म्हणजे घर्षण बल, घर्षण बल जास्त असेल तर गोटी कमी फिरेल आणि घर्षण बल कमी असेल तर गोटी जास्त फिरेल. द सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन वॉज द फर्स्ट टू स्टडी फोर्स अँड द रिझल्टिंग ॲक्सलरेशन. जर आयझॅक न्यूटन जो आहे शास्त्रज्ञ, महान वैज्ञानिक, त्यानं पहिल्यांदा हे बल आणि त्वरण याचा संबंध शोधून काढला आणि त्यांनी त्याचे नियम काही बनवले. कोणता नियम बनवला मग? गतीचे नियम. न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन, गतीचा पहिला नियम त्यानं काय बनवला? इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी. जर कोणत्याही बॉडीवर कोणताच फोर्स ॲक्टिव्ह नसेल, इट्स वेलॉसिटी डज नॉट चेंज. त्याची वेलॉसिटी बदलत नाही. दॅट इज द बॉडी डज नॉट एक्सलरेट. आणि त्याची बॉडी जी आहे ते एक्सलरेट होत नाही, म्हणजे कमी जास्त होत नाही. इन अदर वर्ड्स, इफ अ बॉडी इज स्टेशनरी. जर ते वस्तू स्टेशनरी म्हणजे स्थिर असेल, इट विल रिमेन स्टेशनरी. तर ती वस्तू स्थिरच राहील. इफ इट इज इन मोशन इट विल कंटिन्यू मूव्हिंग विथ द सेम वेलॉसिटी. जर ती मोशनमध्ये असेल तर सेम वेलॉसिटीनं, सेम वेगानं ती ही फिरत राहील अँड इट द सेम डायरेक्शन, आणि त्याच एकाच डायरेक्शननं. लक्षात आलं? जर स्थिर वस्तू असेल तर स्थिरच राहील आणि गतिमान जर असेल तर ती कंटिन्यू गतिमानच असेल. जर सेम फोर्स त्याच्यावर ॲक्टिव्ह असेल किंवा फोर्सच नसेल तर, आणि फोर्स जर कमी जास्त असेल तर त्याचं मात्र बदलत राहते. यू हॅव लर्न व्हॉट इज मीन बाय फोर्स. आता आपण मागच्या पाठात शिकलेलो आहोत, गेल्या वर्षीच्या, का फोर्स म्हणजे काय, बल कशाला म्हणतात. यू हॅव सीन दॅट अ बॉडी इज एक्सेलरेटेड ड्यू टू फोर्स. आता कोणती बॉडी ॲक्सेलरेट होते, कमी जास्तीचा वेग होते, कशामुळे? फोर्समुळे, फोर्स त्याच्यावर अप्लाय केल्यामुळे. सपोज यू प्लेस 1 किलोग्रॅम स्टँडर्ड वेट, म्हणजे 1 किलो प्रमाणित वजन, सी द चॅप्टर ऑन मेजरमेंट ऑन अ सरफेस विथ नो फ्रिक्शन.
कोणतंही फ्रिक्शन नाही आहे, फ्रिक्शन म्हणजे घर्षण नाही आहे. अँड पुल इट विथ एन एक्सेलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. द फोर्स अप्लाइड इज कॉल्ड 1 न्यूटन. बघा इथून 1 न्यूटन म्हणजे काय त्याची व्याख्या आहे. जर 1 किलो गोटा किंवा 1 किलो दगड किंवा 1 किलो वस्तू सपाट पृष्ठभागावरून आपण ओढली, किती आहे ना, 1 मीटर पर सेकंद या एक्सेलरेशननं द फोर्स अप्लाईज. तर त्याच्यावर आपण किती फोर्स अप्लाय केला, 1 न्यूटन, 1 न्यूटन, 1 न्यूटन. न्यूटनचा फक्त n लिहितात. असं हे न्यूटन म्हणजे एक प्रकारचं कार्य केलं आपण, त्याच्यावर फोर्स अप्लाय केला. प्लेस अ वेट ऑफ 1 किलोग्राम ऑन अ स्मूथ वुडन टेबल. स्प्रेड सम टाल्कम पावडर इव्हनली ऑन द टेबल. आपण लाकडी टेबल घेतला आणि त्याच्यावर टाल्कम पावडर म्हणजे आपण चेहऱ्याला जो पावडर लावतो तो वाला लावला आणि टाकला. नाऊ पुल द 1 kg वेट विथ एन एक्सेलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंद. आपण 1 मीटर पर सेकंद एक्सेलरेशन लावून आपण तो दगड ओढला. अगेन पुल इट विथ एन एक्सेलरेशन ऑफ 2 मीटर पर सेकंद. आता तो आपण 2 मीटरपर्यंत ओढला. इट मीन्स दॅट नाऊ यू हॅव अप्लाइड अ फोर्स 2 न्यूटन. तर 1 मीटर पर सेकंद ओढला तर आपल्याकडून 1 न्यूटन कार्य झालं. 2 मीटर पर सेकंद एक्सेलरेशन ओढला तर आपल्याकडून 2 न्यूटन कार्य झालं. यू विल हॅव टू टेक मेनी ट्रायल्स फॉर दिस एक्सपेरिमेंट. तर हे आपण घरीसुद्धा करून पाहू शकतो. फोर्स इज मेजर्ड बाय द एक्सेलरेशन दॅट इज प्रोड्यूस. आता हे जे बल आहे हे कशाने मोजलं जाते, प्रोड्यूस म्हणजे निर्माण झालं, त्याने तयार केलेल्या ॲक्सेलरेशनमुळे, त्वरणाने. त्वरण कोणताही फोर्स जो आहे हे कशामुळे मोजला जाते, त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या त्वरणामुळे मोजल्या जाते. वी हॅव लर्न अबाउट द रिलेशनशिप बिटवीन द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी रिझल्टिंग फ्रॉम द फोर्स अप्लाइड टू इट अँड द वर्क डन. मागच्या पेजमध्ये आपण शिकलो होतो डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी, बॉडीचे विस्थापन, वस्तूवर भर लावल्याने त्याचे होणारे विस्थापन आणि त्याचा कार्यसंबंध. रिझल्टिंग म्हणजे त्याचा एक प्रकार संबंध आपण 6व्या वर्गात शिकलो. वी हॅव ऑल्सो लर्न अबाउट द वर्क एनर्जी. वर्क आणि एनर्जी, वर्क म्हणजे कार्य, एनर्जी म्हणजे ऊर्जा, याची रिलेशनशिप काय असते हे सुद्धा आपण. अँड दॅट द ॲबिलिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. हे सुद्धा आपण शिकलो. वर्क आणि एनर्जी म्हणजे कार्य करण्याची जी क्षमता असते त्यालाच एनर्जी म्हणतात. इथून द ॲबिलिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. म्हणजे वर्क आणि एनर्जी म्हणजे काय, कार्य करण्याची क्षमता म्हणजे एनर्जी, याचा संबंध आपण शिकलो होतो. फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क. फोर्स म्हणजे बल, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, वर्क म्हणजे कार्य. आता हे शब्द मी लिहून दिले तर डबल लिहून देत नाही. याचा सहसंबंध एकमेकात काय आहे ते पाहू आपण. इन द फिगर अलॉंग साइड अ स्ट्रिंग अटॅच टू अ वुडन ब्लॉक ऑन अ टेबल. बघा या शेजारच्या आकृतीमध्ये एक लाकडी ठोकळा हवाला टेबलवर ठेवून इकून अशी दोरी लावून त्याला काय लावलेलं आहे, ती या पुलीवरून अशी खाली ओढून त्याला वजन लावलेलं आहे. इज पास्ड ओव्हर अ पुली अँड टाईड टू अ वेट. ऑन अप्लाइंग अ सफिशियंट वेट द ब्लॉक विल बी सीन टू मूव्ह. जर आपण त्याला याच्यापेक्षा थोडंसं जास्त वजन लावलं तर हे काय होते, ठोकळा असा समोर सरकला जाते. विच फोर्स इज बिंग अप्लाइड हिअर. याच्यावर कोणतं बल कार्य करत असेल. हाऊ कॅन दिस फोर्स इज इन्क्रीज. मग हे बल आपल्याला वाढवता कसं येईल. व्हॉट विल हॅपन ऑन अप्लाइंग मोर फोर्स. तर अधिक बल लावले तर काय होईल. व्हेन कॅन वी से दॅट वर्क इज डन बाय द अप्लाइड फोर्स. म्हणजे आपण असं केव्हा म्हणू शकतो की आपण जो बल लावलेला आहे त्याच्यामुळे त्याचं काय झालेलं आहे, विस्थापन झालेलं आहे किंवा त्याच्याकडून कार्य झालेलं आहे, केव्हा म्हणू शकतो. या प्रयोगावर आपल्याला सांगते. इफ द ब्लॉक मूव्स फॉरवर्ड. जर हा ब्लॉक आहे हा पुढं सरकला, वी कॅन से दॅट इट्स हॅज बीन डिस्प्लेस. डिस्प्लेस झाला म्हणजे काय, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला, त्याचं विस्थापन झालं. ड्यू टू द डिस्प्लेसमेंट. या डिस्प्लेसमेंटमुळे वी से दॅट द फोर्स हॅज डन सम वर्क. जेव्हा हा ठोकळा किंवा एखादी वस्तू समोर सरकते त्या फोर्समुळे, तेव्हा आपण काय झालं म्हणतो, वर्क झालं असं म्हणतो. कॅन वी मेजर धिस वर्क. हे कार्य आपल्याला मोजता येते का, नाही का, मोजता येते न्यूटनमध्ये. वी नो दॅट वर्क डन डिपेंड्स ऑन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट. आपल्याला मग कशावरून मोजता येते, आपण केलेलं वर्क, आपण किती बल लावलं म्हणजे फोर्स किती लावला
आणि त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं, त्याचं विस्थापन किती झालं, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांवरून आपल्याला वर्क काढता येते. 3 शब्द लक्षात आले. वर्क कशावर काढता येते आपल्याला, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट किती झालं याच्यावरून. द फॉलोइंग फॉर्म्युला एक्सप्रेसेस दिस रिलेशनशिप. आता हा जो फॉर्म्युला दिलेला आहे सूत्र, याच्यावर आपल्याला याची रिलेशनशिप सहसंबंध लक्षात येईल. वर्क म्हणजे W डन बाय द फोर्स इज इक्वल टू फोर्स अप्लाइड टू द बॉडी मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट. सरळ सरळ काय आहे, W इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट म्हणजे D किंवा सॉरी यस म्हणतात त्याला डिस्प्लेसमेंटला, F इंटू यस ऑफ द बॉडी दॅट टेक्स प्लेस इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. W इज इक्वल टू F इंटू यस म्हणजे कार्य म्हणजे काय, लावलेला फोर्स गुणेला झालेलं विस्थापन म्हणजे त्याचं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर झालेलं त्याचं स्थलांतर. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट. इन द SI सिस्टम द युनिट ऑफ वर्क इज जूल. SI सिस्टममध्ये कार्याचं युनिट काय आहे, जूल. जूलला काय म्हणतात, J. while the unit of force is Newton. फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन. अँड द युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज मीटर. हे आपण शिकलेच आहोत युनिट याचे मागे. इन द CJ सिस्टम द युनिट ऑफ वर्क इज अर्ग. जसं SI सिस्टीममध्ये जूल तर CJ सिस्टीममध्ये अर्ग, ERG अर्ग. हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी आपण थांबू.